कळवे, अक्षय पाटील रावे, अंकित मालुसरे अक्कुलवाडी आणि आमचे दत्ता सर इथे बसलेले आहेत. गुणलेखक निकेत पाटील रावे, समीर मोकल रावे आणि सचिन केणी चिरनेर जे डिजिटल स्कोरिंग इथे करतायत. गोल्डन डीजे सत्यवान पाटील आणि त्यांची सगळी मंडळी खार सापोली वरून आलेली आहेत. एक सुंदर असं मैदान, सुसज्ज असं मैदान आणि या मैदानावर खेळली जाणारी ही मॅच क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. ही 40+ मॅच आहे, त्यामुळे कोणताही सर्कलचा नियम नसणार आहे. 6 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, त्यामधले 4 खेळाडू मला असं वाटतं उन्हात उभे आहेत आणि 2 खेळाडू झाडांच्या सावलीमध्ये उभे राहिलेले दिसत आहेत. तिकडे अनंता, तिकडे अजून आंब्याची दाट सावली. भगवान, तिकडे भगवान यांना नावाप्रमाणे त्यांना बरोबर झाड मिळालेलं आहे आणि बसलेले आहेत. परंतु इथे सांगतात विकेट किपर इकडे उन्हात ये, तिकडे उभे राहू नका, उन्हात या, तापा, थोडे हीट व्हा, थोडं वॉर्मअप करा, जेणेकरून आपण हा सामना जिंकलो पाहिजे. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन या 40+ रायगड क्रिकेट समालोचन 40+ रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 मध्ये करण्यात आलेलं आहे. सलामीला सलामीवीर मैदानात आलेले आहेत. स्वतः मला असं वाटतं कर्णधार विजय मोरे आलेले दिसत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला ते उभे आहेत आणि स्ट्राईकला आहेत नंदू घरात. काळुंद्रा म्हटलं की गणरायाचं मंदिर, नवसाला पावणारा गणपती काळुंद्र्याच्या मंदिरामध्ये आपण पाहिलेला आहे. जे कोणी भक्त मनोकामना मागेल ती पूर्ण करणारा. आणि नंदूना आल्या प्रहार केलाय, मारलाय चेंडू लॉंग ऑफ मध्ये आणि काय झेल, वा अफलातून झेल टिपलेला आहे. त्या खेळाडूला सगळे जण जवळ येऊन आता त्याचं अभिनंदन करतायत, वा करतायत. सगळे जण एकवटलेले आहेत बघा, कारण नंदू घरत सारख्या एका हार्ड हिटर फलंदाजाची विकेट म्हणजे फार मोठी लढाई मिळाल्याचं, सुख मिळाल्यासारखं दिसतंय. ते समीरा विधी अँड बळवली 11 या टीमला, समीरा विधीच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण आपला एक एक्स्ट्रा खेळाडू 12वा खेळाडू कृपया पाठवा इकडे. असं मनातल्या मनात बोलतोय आणि सफलता मिळालेली आहे ती गोलंदाज मोरेश्वरला. जबरदस्त झेल सुशीलनं टिपलेला आहे. कारण बेलवलीचा हा खेळाडू आहे तो नरेश, खरं तर माजी सरपंच आहेत. नरेश वेल क्वालिफाईड आहेत, बँकेमध्ये सर्व्हिसला होते, परंतु आता आहेत की नाही माहिती नाही मला. बरं रिअल इस्टेटचा त्यांचा बिझनेस होता, त्यामुळे तो फुल फॉर्म मध्ये चाललेला, त्यामुळे बँकेत आहेत की नाही माहिती नाही. परंतु क्रिकेट खेळताना या मैदानावर मात्र अक्षरशः त्यांची नामुष्की झालेली आहे. आल्या त्याच पावलानं निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर त्यांना जावं लागलेलं आहे. आणि मैदानात येत आहेत ते रवी ठोंबरे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांना पटकावलेला आसरोटीचा हा खेळाडू आहे. बरीचशी मैदानं या खेळाडूनं गाजवलेली आहेत. हार्ड हिटर असा हा
फलंदाज आहे. जर आपण बघितलं ना श्री स्वामी समर्थ 11 टीमची बॅटिंग ऑर्डर, शेवटचा 8वा 9वा 10वा खेळाडू येणारा सुद्धा षटकार चौकार मारण्याची क्षमता असणार आहे. मात्र डंगर साहेबांनी मात्र वेगळी व्यूहरचना रचलेली आहे. मस्त व्यूहरचना रचली. 2 मासे गळाला लागले पहिल्याच षटकामध्ये. मोरेश्वर 50+ आहे. 2 चेंडूवर 2 विकेट. हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत ते मोरेश्वर. बघूया हायट्रिक या मैदानावर पहिली घेतील का, पहिले मानकरी ठरतील का मोरेश्वर. हायट्रिकच्या उंबरठ्यावर उभे आहेत आणि समोर आहे तो रवी ठोंबरे. फुलटॉस. रवी ठोंबरेनं फुलटॉस होता, हवेत नाही मारला. जाऊ दे, ही इडापिडा टळू दे असं त्यानं मनातल्या मनात म्हटलं असेल आणि चेंडू फक्त ढकलला. चेंडू गेला तो एक्स्ट्रा कव्हरमध्ये. एक सिंगल रन साठी किती संघर्ष करावा लागला बघा. 2 बळी द्यावे लागले. 2 गडी बाद झाले ते श्री स्वामी समर्थ 11 या संघाचे. समिधा विधी आणि बळवली 11चे कर्णधार सतीश डंगर साहेबांनी यांनी मस्त व्यूहरचना रचलेली आहे. रवींद्र पाटील ज्या टीमचे कॅप्टन आहेत त्यांनी त्यांना मस्त या दोन्ही खेळाडूंना आपल्या जाळ्यात ठेवलेलं आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदललेली आहे. थर्ड मॅन मधील क्षेत्ररक्षक थोडासा वाईड ठेवण्यात येतोय. फुल टॉस चेंडू. विजयनं आपली कॅप्टन्सी दाखवलेली आहे आणि मिड विकेट सीमारेषे पलीकडे भंडारे साहेबांच्या बॅनरच्या वरून हा चेंडू जातोय. तो सरळ 6 धावांसाठी षटकार. कर्णधार तोपर्यंत धावांचा ओघ येणार ही खात्री आहे, नव्हे तर कॉन्फिडन्स आहे तो श्री स्वामी समर्थ 11 या टीमच्या पाठीराख्यांना. कर्णधार इनिंग खेळतायत ते फलंदाज विजय मोरे. विजय मोरेनं हा पण चेंडू मारलाय मिड विकेट सीमारेषे पलीकडे आंब्याच्या दिशेनं. हा उत्तुंग असा षटकार. इथे मात्र धमाल करतायत, कमाल करतायत, अफलातून अशी फलंदाजी करतायत. लगातार 2 षटकार लगावलेत. षटकारांची हॅट्रिक होईल का बघूया. नाही 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 देणार. सरळ जातोय चेंडू. भिरकावला आहे तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक सिंगल रन मिळते. या सिंगल रन 14 धावा 14 रन्स 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. रवीला इच्छा होती धावा घ्यायची, मात्र तिथे हसी मजाक सुरू आहे आणि या चेंडूवर एकही धाव मात्र मिळालेली नाही. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिलं षटक टाकलं ते मोरेश्वर यांनी. तसं पाहिलं तर चांगलं षटक टाकलंय. एकही नो नाही, एकही वाईड नाही, कारण वयाची 50 आता त्यांनी ओलांडलेली आहे. अशा या एजमध्ये सुद्धा, अशा या वयामध्ये सुद्धा स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडूंवर त्यांनी विकेट मिळवली. बाद केलं ते नंदू घरातला, बाद केलं ते नरेश पाटीलला आणि त्यानंतर मात्र 2 षटकार मारले ते विजय मोरेनं. या षटकामधलं जर विवरण आपण बघितलं तर दोन्ही बाजूनं समप्रमाणात कौल लागलेला आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये गोलंदाजांच्या बाजूनं कौल आला, तर बाकीच्या या शेवटच्या 4 चेंडूमध्ये फलंदाजांच्या बाजूनं कौल आलेला आहे. 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आमचे दत्ता सर आहेत. दत्ता सर आमच्याबरोबर जर जॉईन झाले तर बरं होईल. डिस्कशन आपण करायला आपल्याला जरा थोडीशी मजा येईल. अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन या 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 चालू आहे आणि थेट प्रक्षेपण समर्थ लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. या मॅचचा आनंद सावळ्यावरून दिलीप म्हात्रे, दिलीप मस्कर, संतोष दळवी, संतोष वाणी, नितीन मते, जितेंद्र मते, संजय भंडारकर, संतोष खारकर ही सगळी मंडळी घेत आहेत. कारण 40+ क्रिकेट आता तेवढं पॉप्युलर झालेलं आहे. रसायनी परिसरातील बरीचशी मंडळी या मॅचचा आनंद घेते आहे. त्या सर्वांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया. तळपतं ऊन आहे,
स्वामी समर्थ 11च्या विरुद्ध समीरा विधी आणि बळवलीनं नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते ज्ञानेश्वर म्हात्रे. वढाव वाशी वढाव मोठी यात्रा. आता यात्रा मला असं वाटतं सुरू होतील त्या परिसरामध्ये. आज वाशी, उद्या वडाव, त्यानंतर काळेश्री, भाल अशा यात्रांचा हंगाम या परिसरामध्ये. गावदेवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्या परिसरामध्ये गोलंदाज तयार आहेत ते ज्ञानेश्वर म्हात्रे. फुलटॉस चेंडू, फुटवरचा वापर केला होता. एकच सिंगल रन मिळते ती विजय मोरेंना. विजय मोरेंनी एक सिंगल काढलेली आहे. आज खरं तर आता परिस्थिती अशी आलेली की दोन महत्त्वाचे मोहरे बाद झाल्यानंतर एक कॅप्टन इनिंग खेळावी लागणार आहे. ती फलंदाज विजय मोरे यांना. विजय मोरे तशी फलंदाजी करतायत. चेंडू चांगला असेल सन्मान द्यायचा. वाईट आहे ना, खराब आहे ना, त्याला षटकार चौकार ठोकायचं, हे समीकरण त्यांनी आत्मसात केलेलं आहे. रवी ठोंबरे स्ट्राईकमध्ये उभा आहे. मागील मॅचमध्ये त्यानं 36 धावांची 38 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळलेली. मॅच विनर खेळाडू होता मागील मॅचचा तो फलंदाज रवी ठोंबरे तयार आहे. हासरोटीचे नरेश ठोंबरे यांच्या बरोबर हा खेळणारा खेळाडू. हो, व्हॉट अ स्ट्रोक, एक्सलंट, जबरदस्त टायमिंगचा हा कव्हर ड्राईव्ह, अफलातून फटका मारलेला आहे. लेदर क्रिकेट स्टाईल, वेट वॉच अँड देन प्ले या समीकरणातला हा खणखणीत असा रवी ठोंबरेचा चौकार. वॉच अँड देन प्ले. थांबला तो, आधी बघितलं कसं आहे चेंडू आणि बॅकफुटवर जाऊन पंच केला. चेंडू गॅपमध्ये गेला. तो सरळ सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी बघतोय, टेहळणी करतोय, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तपासतोय. सर्कलच्या आज शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन, विकेट किपर आणि मिडॉन मध्ये समोर सर्कलच्या आत एक खेळाडू तैनात केलेला आहे. तो सर्कलमध्ये रवी ठोंबरेनं काय प्रहार केलाय. वाह, रवी ठोंबरे, जबरदस्त उतुंग असा रवी ठोंबरेचा षटकार. लागलेला आहे 25. वारे किती वेगाने वाहत आहेत बघा. पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत आहेत, परंतु त्या वाऱ्याला भेदून हा उतुंग असा षटकार लगावला. तो रवी ठोंबरेनं किस केले त्यानं बॅटला आणि खेळण्यासाठी तयार आहे. ज्ञानेश्वरचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, बॅकफुटवर जाऊन पुन्हा पंच केलाय आणि पुढे आले क्षेत्ररक्षक. झेल घेण्याच्या नादामध्ये चौकार गेला, तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं ते दुपाटनं.
तेच नक्कीच नवीन बॅट्समन येईल तो सेट होण्यासाठी पुन्हा थोडासा वेळ घेईल. त्यामुळे या एका ब्रेक थ्रूची गरज आहे नक्कीच. समीरा निधी 11 बळवली या टीमला. प्लेड केलाय, ढकललाय चेंडू. रवीनं फक्त सिंगल काढलेली आहे, दुसरी घेईल का नाही एकच सिंगलवर समाधान त्यानं मानलेलं आहे. त्यानं बघितलंय या अगोदर धावा आलेल्या आहेत तर उगीच विकेट कशाला घालवायची. नक्कीच या बॉलवर बॅकलिपचा थोडासा कमी वापर केला आणि फक्त एक सिंगल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि स्ट्राईक रोटेट केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो खेळाडू आता आक्रमण करतो त्या खेळाडूला स्ट्राईकवर आणले. तसं पाहायला गेलं तर दोन्हीकडून आक्रमण चालू आहे, परंतु यावेळेला कॅप्टनला प्रमोट केलं गेलं आहे आणि तदनंतर आता कॅप्टन पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार. विजय मोरे, विजय मोरेला परफेक्ट यॉर्कर टाकला रवींद्रनं. भन्नाट अशी गोलंदाजी करतोय तो रवींद्र. सुरुवातीला असं वाटलं होतं की एक षटकार याला ठोकला, आता रवींद्र पाटील थोडीशी दिशा भरकटेल, परंतु तसं काहीच झालं नाही. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री स्वामी समर्थ 11 संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 2 बाद 44. ड्रिंक ट्राईब झालेला आहे, ड्रिंकची वेळ झालेली आहे, ड्रिंक ब्रेक झालेला आहे. पाणी जर कोणाला पाहिजे असेल तर पुरवा. आमचे बिग बॅशची जी कमिटी आहे, बिग बॅश लीग 2025ची, त्यांच्या वतीनं प्रत्येक टीमला ORS देण्यात आलेला आहे जेणेकरून त्यांना इन्स्टंट एनर्जी मिळेल. कारण ऊन तळपत आहे, मेहनत खूप होते, घाम खूप गळला जातोय. परंतु एका गोष्टीकडे नक्कीच आपण पुन्हा एकदा लक्ष वेधूया की ज्या पद्धतीनं हे 40+ बिग बॅशचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या आयोजकांच्या भूमिकेमध्ये अनेक नावं आपण पाहतोय, परंतु मी विशेष उल्लेख करेन अण्णा गावडे आणि त्याचबरोबर YB पाटील सर, सूर्या मस्कर सर आणि ज्यांच्या माध्यमातून टीके माळी सर ही स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली गेली. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण सतीश पाटील यांना पाहतोय, पेण तालुक्यातील एक आघाडीचा खेळाडू आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अगदी जंग पछाडले सतीश पाटील यानं. आणि गेले कित्येक दिवस व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा पर्सनली आम्हाला कॉल्स देखील सतीश पाटील यांची येत आहेत आणि ह्या आयोजनाबद्दल ते सातत्यानं आमच्याशी बोलणी करत आहेत. अनेक मान्यवर मंडळींशी सध्या ती बोलणी करत आहेत. याच्यामधूनच आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी नक्कीच करावा लागेल की एकदा असं म्हटलं होतं की 40+ झालं की तुमच्या क्रिकेटच्या भाषेमध्ये आपल्याला उतरती काळा लागली असं म्हटलं जातं, परंतु अशा प्रकारचं 40+ क्रिकेट या पेण विभागातील जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अग्रगण्य नाव निश्चितच सतीश बाळाराम पाटील हे नाव या ठिकाणी मी अग्रगण्य नाव म्हणून घेईन. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी पेण तालुक्यातील हे 40+ क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीसाठी नक्कीच त्याला सॅल्यूट करावं लागेल. नाही, मी तुमच्या मताशी सहमत आहे. खूप मेहनत, त्यांची मेहनत, त्यांच्या सहकाऱ्यांची पण मेहनत, या पेण विभागातील त्यांचे जे सहकारी असतील त्यांनी त्यांना चांगली साथ दिलेली आहे, त्यांचंही आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. धावा झालेल्या आहेत आत्तापर्यंत 44, म्हणजे 50ला फक्त एक षटकार पाहिजे. तो षटकार कोण ठोकणार, विजय ठोकणार की रवी ठोंबरे, हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. रवी ठोंबरे नक्कीच केलंय, बॅटला स्टाईल आहे त्याची, सवय आहे त्याची, आणि बघूया या चेंडूवर काय होतंय. रवीनं मारलाय हवेमध्ये, मात्र चेंडू सेफ लँडिंग झालेला आहे. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जाऊन पडलेला आहे. 3 तिघाडा आणि काम बिघाडा आपण असं म्हणतो, तू घ्यायचा मी घ्यायचा, परंतु या तिघांच्या मध्ये चेंडू पडला आणि या चेंडूवर मिळालेल्या आहेत त्या 2 धावा. जीवनदान असं आपण म्हणू शकणार नाही आहोत कारण तसा लांब होता, आवाक्याच्या बाहेर तिन्ही प्लेयर्सच्या, कोणी तिथे पोचू शकला नसता. धावा मात्र झालेल्या आहेत त्या 46. हा चेंडू राईट आर्म ओव्हर, फुल टॉस चेंडू आणि हातामध्ये सरळ झाडाखाली भगवान यांच्याकडे मला असं वाटतंय हा चेंडू जातोय आणि झेलबाद होत आहेत ते रवी ठोंबरे.
बघा तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलेला आहे. तिसरे पंच तपासतायत, परंतु जर का तिसऱ्या पंचांमध्ये पण व्यवस्थित म्हणजे जर दिसलं नाही तिथे कॅमेराच्या साह्यानं, तर ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. प्रत्येक मॅचमध्ये म्हणजे हा नियम असेल. इथे बघतात तिसरे पंच. विजय मोरे, त्यानंतर रवी. इलेक्शनला कसं आपण बघत असतो तिकडे, तसं बघतात तिकडे काय कोण निवडून येणार, आमदार कोण होणार, खासदार कोण होणार, कारण महत्वाची विकेट आहे. आणि बॅट्समन आउट. रवी ठोंबरे दुर्दैवीरित्या मैदानाच्या बाहेर जात आहेत. कॅमेरामॅनना पण विनंती आहे की डोळ्यात तेल घालून बसा रे बाबांनो. कॅमेरा सगळीकडे व्यवस्थित फिरवा. 3 कॅमेरे आहेत, त्यामुळे स्पष्ट होतंय तसं. परंतु शेवटी तंत्रज्ञान आहे, माणसाच्या पुढे थोडीच जाणार. संदीप शिर्के मैदानात. चल रवी ठोंबरे खरं तर जड अंतकरणाने मैदानाच्या बाहेर गेलेत आणि आता सफलता प्राप्त झाल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुरलेनचा बॉल ज्युसी फुलटॉस मिडविकेटच्या दिशेनं थोडंसं पम्पलिक झाल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग झाला आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. आता धावा येणं फार महत्त्वाचे आहेत. विकेट गेल्यानंतर कुठेतरी आता ब्रेक थ्रूची गरज होती समीरा निधी बळवली टीमला आणि तो ब्रेक थ्रू मिळाला आहे. तदनंतर आता कुठेतरी धावांचा ओघ जो येणारा तो इथे थांबला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी मात्र सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं खालून राहिलाय आणि बीट केलंय फलंदाजाला. यष्टीरक्षकानं केलंय आपलं काम. तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल फार महत्त्वाचा असेल, कारण आता हवेच्या दिशेनं सध्या खेळतात. जिथे हवा तिथे मारा असं म्हटलं जातं, परंतु आता त्या एंडने गोलंदाजी करत असताना थोडीशी कसरत करावी लागते. इथे देखील संधी आहे, परंतु इथे कॅच ड्रॉप आणि बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. ही कॅच अशा मोठ्या लीगमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कॅचेस येणं गरजेचं आहे. सर तुम्ही पण एक कॅच सोडलेली, हा आठवतं ना? मैदानात गेल्यानंतरची परिस्थिती वेगळी असते. इथून बोलायला आपल्याला फार सोपं आहे, पण तिथे गेल्यावर किती अडचणी आहेत त्या सगळ्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्यक्षात याची देही, याची डोळा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा होतील का? वाघ मागे लागल्यासारखा धावलेले आहेत संदीप. आणि या चेंडूवर मात्र संदीप आणि विजय यांनी धावून काढल्या. एकूण 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती श्री स्वामी समर्थ 11 संघाची 3 बाद 56. 56 4 षटकं संपलेली आहेत. आणि हे तसं बघायला गेलं तर चांगलं षटक म्हणावं लागेल. त्यातल्या त्यात त्या समीरा विधी अँड बळवली टीमचं, कारण या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 12. येस, तो जर कॅच आहे तिथे डीप लॉंग ऑनला कॅच मिळाली असते तर आणखीन एक सफलता जरूर प्राप्त झाली असती, कुठेतरी अंकुश बसला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही. जेवढी मोठी स्पर्धा तेवढी उच्च कोटीची तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील करणं अतिशय गरजेचं असतं. परंतु तरी देखील
56 धावा स्कोर कार्डवर मी म्हणेन एक चांगलं स्कोर सध्या बिल्टअप केलाय जो प्रेम पूर्व विभाग या टीमने, प्रेम 11 पूर्व विभाग या टीमने, माफ करा श्री स्वामी समर्थ 11 या टीमने अतिशय चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. परंतु सर सकाळपासून ज्या पद्धतीनं आपण कॉमेंटेटर सगळेजण विश्लेषण करतोय, ज्या पद्धतीची धावपट्टी बनवण्यात आलेली आहे ती अगदी पाटापिच आहे. कोणीही त्या धावपट्टीच्या सहज कुठल्याही बॅट्समनने प्रेमात पडावं एवढी सुंदर आणि गुळगुळीत ही धावपट्टी बनवलेली आहे. त्यामुळे ही धावपट्टी खरं पाहायला गेलो तर बॅट्समनला पोषक आहे आणि त्यामुळे एक चांगली धावसंख्या या पिचवर नक्कीच उभारली जाऊ शकते. त्यामुळे जवळजवळ 70चा स्कोर हा सन्मानजनक स्कोर म्हणता येईल या मॅचमध्ये, मला असं वाटतं. नाही, मी तुमच्या मताशी सहमत आहे. 70-80 स्कोर हा सेफ स्कोर किंवा एक चेसेबल स्कोर या विकेटवर म्हणायला हरकत नाही आणि त्याच दिशेनं मला असं वाटतं पावलं टाकलेली आहेत तरी स्वामी समर्थ 11 सुशील यांचा हा चेंडू वाईडचा इशारा आमच्या पंचांकडून आलेला आहे. अनुभवी असे हे आमचे तिन्ही पंच आहेत. वाईडनं धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 57. सध्या गोलंदाजीवर आपण ज्याला पाहतोय सुशील मात्रे लाखोले गावाला बिलॉंग करतोय. यावर्षी पंचक्रोशी क्रिकेट संघटनेची चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब याच खेळाडूने पटकावला होता. 32 इंच LED TV स्मार्ट TV या खेळाडूने आपल्या नावावर केली होती आणि आज जेवढे मोठे नाव झाले त्याला साजेसं खेळ या ठिकाणी करावं लागेल, कारण त्याचसाठी डंगर साहेबांनी या टीममध्ये घेतलंय. बघूया फ्रीज नावावर करतायत की सायकल नावावर करतायत, काहीतरी त्यांना मिळावं अशी त्यांच्या पाठीराख्यांची त्यांच्या फॅन्सची इच्छा असेल. परंतु त्यांची गाठ पडलेली आहे ना ती या हार्ड हिटर फलंदाज विजय मोरेशी. विजय मोरे हा कसलेला खेळाडू आहे, मुरब्बी खेळाडू आहे, बरीचशी मैदानं या खेळाडूनं गाजवलेली आहेत. रथी महारथींमध्ये कर्जत विभागामध्ये खोपोली विभागामध्ये याचं नाव घेतलं जातं. हो क्या बात आहे, बघा नावाला साजेल असा पॅरलल षटकार मारलाय मार्टिन क्रो स्टाईल विजय मोरेनं. विरुद्ध दिशेने पाठवून दिले, परंतु क्लासिकल फटका नाही. चेंडू पण खराब होता, तेवढा चांगला चेंडू नव्हता. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, फुल टॉस चेंडू गेला आणि त्या चेंडूला सरळ धाडलं, संधीचं सोनं केलं ते विजय मोरेनं. फाईन लेगला षटकार ठोकला आणि जर अशीच फलंदाजी चालू राहिली तर मात्र दमछाक होऊ शकते ती गोलंदाजाची, क्षेत्ररक्षकाची. ओळखून आहेत डंगर साहेब म्हणून गेले जवळ, त्याला कानमंत्र दिलेला आहे त्यांनी डंगर साहेबांनी काहीतरी की बाबा असं नाही चालायचं, असं कर तू, तसं कर. आणि बघूया कसं करतोय तो गोलंदाज सुशीलनं ऐकलंय, मला असं वाटतं त्यांचा जोरदार अपील केलाय. नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय आणि पंचांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. 1 2 3 4 5 स्क्वेअर लेग मध्ये 3 खेळाडू असल्या कारणानं, या स्टंपच्या पाठीमागे 3 खेळाडू असल्या कारणानं पंचांनी नो बॉल दिलेला आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहा सर, पंचांना केवढ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. तिकडे नो बॉल आहे का, स्ट्राईक एंडला काय घडतंय, त्याचबरोबर मैदानात प्लेयरची सजावट कशा पद्धतीनं आहे, ती नियमानुसार आहे का, हे देखील सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि म्हणूनच क्रिकेटच्या मैदानामध्ये पंचांना देव का म्हटलं जातं. चला चालू करा फटाफट. नो +1 ना, अजून धावून काढलेली एक ना. यस, 2 धावा या चेंडूवर मिळतात आणि 65 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दत्ता सर, एवढ्या उन्हामध्ये आपलाच घसा चुकतोय, 3-3 बॉटल आपण पाणी पिलेलो आहे, तर खेळाडूंचं काय होत असेल. तळपतं ऊन आहे, परंतु हे सगळे क्रिकेटचे खेळाडू
अजिबात कशाशी पर्वा न करता एक सुंदर असं क्रिकेट मैदानावर खेळतायत. त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांकडून आला आणि धावा आहेत त्या 65. सुशीलवर आता जबाबदारी आहे. मागचा बॉल अगदी चांगला होता परंतु नो बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आला आणि फ्री हिटची संधी देखील असेल. बॅट्समॅनसाठी आता संधी आहे. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स बॉलला कनेक्ट केल्यानंतर तेवढा चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला आणि कॅप्टन सध्या विजय कॅप्टन इनिंग कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं आणि सध्या कॅप्टन इनिंग सध्या खेळत असताना आणि आयकॉन प्लेअर मला का बरं या टीममध्ये निवडलं गेलं आहे आणि प्रतिभावान खेळाडू कशा पद्धतीनं असतो. काही ठिकाणी जिथे संयम दाखवायचा आहे त्या ठिकाणी अगदी डोक्यावर बर्फ ठेवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु जिथे आक्रमक व्हायचं आहे त्या ठिकाणी जरूर आक्रमक झालेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक बाजू त्यांनी सांभाळून ठेवली आपल्या टीमची. जिथे 2 विकेट सुरुवातीलाच गेल्यानंतर जे दबाव तंत्र जाणवलं होतं त्या दबावाला झुगारून देखील चांगला खेळ करण्याचा प्रयत्न आणि एका सन्मानजनक स्कोअरकडे सध्या स्कोअर फलक जात असताना आपण पाहतो. आणि याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली ती कॅप्टन विजय यांची. सुशील पुन्हा एकदा तयार. फुलरलींचा बॉल यावेळी मात्र ज्युसी फुलटॉस यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड अगदी फास्ट बॉल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 धावांचा. 4 धावा स्कोर कार्डवर लागतील. खणून काढलाय चेंडू. यॉर्कर होता. मोरेच्या नजर बसलेली आहे आता. हा छोटा चेंडू त्याला फुटबॉल सारखा कदाचित तिथे दिसत असेल. धावून काढतोय. चेंडू कसाही येऊ द्या त्याच्या बॅटवर लागतोय म्हणजे आता कॉन्फिडन्स त्याचा अजून 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 वाढत गेलेला आहे. शेवटचा चेंडू वैयक्तिक 35 धावांवर खेळतायत ते कर्णधार विजय मोरे. कॅप्टन्सी इनिंग कशी पाहिजे हे सिद्ध करतोय, दाखवतात तमाम जनतेला ते विजय मोरे. शेवटचा चेंडू. ओ शेवटचा चेंडू चांगला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावा तिथेच 74 आणि जिंकण्यासाठी 75 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. समीरा विधी अँड बळवली टीम साठी 75 रनचं टार्गेट आहे समोर. यानंतरचा होणारा सामना, पहिला सामना विजेता संघ सिद्धवेद फायटर्स कर्णधार किशोर गरत आणि दुसरा सामना हरणारा संघ नेरळ टायगर कर्णधार विजय पार्टे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी कृपया समालोचन कक्षामध्ये यावं.
नेरळ टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. सिद्धवेद फायटर्स टीमचा कर्णधार किशोर गरत. लवकरात लवकर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो 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 चेक. हॅलो सिद्धवेद टीमचे कर्णधार किशोर गरत. लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचं आहे. ॲड होईल आणि 75चं फार मोठं टार्गेट घ्यायचं आहे. पहिल्याच बॉल पासून अटॅक करण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या माध्यमातून आणि एक षटकार ठोकलाय सुनील ठाकूर यांच्या बॅट मधून. यावेळी मात्र खोदून काढला. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चूक झाली आणि इथे चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषा पार आलाय चौकार. कॉल हाफ डन. सुरुवात चांगली, अर्ध काम नक्कीच. यावेळी मात्र पुल करायचं होतं परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि थोडीशी कुठेतरी डिफिकल्टीज या बॉलवर पाहायला मिळाली बॅट्समन सुनील यांची.
चांगलं पुनरागमन केले गोलंदाजानं, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा अगदी सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, बॅकलिपचा खूप चांगला वापर केला, परंतु एक रन्स फक्त सिंगल या ठिकाणी स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. दुसऱ्यासाठी पलटवार करायचा होता, परंतु रवींद्र स्वतः आयकॉन खेळाडू आहेत आणि मागच्या मॅचमध्ये देखील सिद्धवेद फायटर्सच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून देखील खेळण्यात आलेली होती. आणि आपल्या खरं तर समीरा निधी 11चे संजयजी डंगर यांनी का आपल्याला आयकॉन प्लेअर म्हणून घेतले ते आज त्यांना साबित करण्याची ही संधी मागच्या मॅचमध्ये केली, या मॅचमध्ये देखील तसंच करावं लागेल. इथं मात्र फटका चांगला आहे, फुल पॉवरफुल वंडरफुल बॉल, सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतोय. इट्स अ फॅन्टास्टिक ग्लोरियस षटकार. अठरा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि मी म्हणे 15च्या सरासरीने चालायचं होतं. आता स्कोर कार्डवर 18 धावा लागल्यात आणि खूप चांगली सुरुवात. एकही विकेटचं आत्तापर्यंत पतन नाही. चांगल्या स्थितीमध्ये समीरा निधी 11 ही टीम. स्वामी समर्थ 11 या टीमला एका ब्रेक थ्रूची गरज आहे, कारण ज्या पद्धतीनं हे दोन्ही खेळाडू खेळतात शेवटपर्यंत असंच राहिलं तर लवकरात लवकर ही मॅच फिनिश केली जाईल आणि त्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी आखावी लागेल. आणि 40+ क्रिकेट म्हटलं की इथे तुम्हाला 30 यार्ड सर्कलचं नियंत्रणाचं कोणतंही बंधन नसतं आणि त्यामुळे खेळाडूंची देखील वेगळी कसरत असते. आज आपण टेनिस क्रिकेट पाहतो. टेनिस क्रिकेटमध्ये 30 यार्ड सर्कलचे 2 P1च्या षटकामध्ये भरपूर हाणामारी केली जाते, परंतु या ठिकाणी तुम्हाला अगदी डोळ्यामध्ये तेल घालून खेळावं लागेल. तुमचं शॉट सिलेक्शन थोडं जरी चुकलं तरी इथे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जबाबदारीने देखील खेळावं लागतं आणि ॲज अ आयकॉन म्हणून घेतल्यानंतर जास्त जिम्मेदारी आपल्यावर वाढत असते आणि सध्या जिम्मेदारी घेऊनच खेळत असताना आपण रवींद्र पाहतोय. दुसरा गोलंदाज, पहिलाच बॉल अगदी खेचून काढलं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, अगदी फुलपाखरू हातामध्ये पकडावं तशा पद्धतीनं सुरेख झेल या ठिकाणी पकडला गेलाय संतोष याने आणि इथे मात्र पहिला धक्का लागला जातोय. आणि सध्या जर तुम्ही पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये खरं तर ज्यांचा अनेक नाईटच्या स्पर्धांमध्ये आपण आवाज ऐकतोय, ज्युनियर पाजी म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय आणि ज्यांचं समालोचन असलं की सर्व क्रीडादर्शकांसाठी एक वेगळी पर्वणीच असते. आम्ही मुंबईवरून देखील त्यांचं समालोचन सातत्यानं ऐकत असतो. ते आमचे अमित म्हात्रे पाजी सध्या आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आणि थोड्या वेळामध्ये त्यांचा देखील अतिशय गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढला, व्ही शेपमध्ये 1 to बाउन्स त्या ठिकाणी कनेक्ट केले, परंतु एक सिंगलने फक्त स्ट्राईक रोटेड. आता या टीमचे ओनर अर्थात समीरा निधी 11 ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय ते संजय डंगर सध्या आहेत आणि स्कोर कार्डवर आतापर्यंत लागल्या धावा 20 धावा, 20 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज सय्यार, फुलरलेनचा बॉल फक्त दिशा दिली. या वेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि एक सिंगल डबलचा खेळ या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे आपण जर पाहिलं तर एक षटकार आणि चौकार ठोकल्यानंतर सुनील ठाकूर यांची विकेट गेल्यानंतर आता जबाबदारी संजय डंगर आणि त्याचबरोबर रवींद्र यांच्यावर आता जबाबदारी आहे. आणि ही जोडी त्यानंतर ज्ञानेश्वर देखील आहे. मागच्या मॅचमध्ये ज्ञानेश्वरने आपलातून खेळी केली होती, 22 धावांचं योगदान दिलं होतं.
ओ यावेळी मात्र फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमारेषा पार षटकार. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी डीजे गोल्डन डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. अतिशय खरं तर गोल्डन डीजे म्हटलं की भरपूर काळजी समालोचकांची देखील घेतली जाते आणि भरपूर करिअर देखील आहे. तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरलं तर या डीजेने दाखवून दिलंय. तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन वर्सेस कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये लढाई आपल्याला पाहायला मिळाली आणि कॅप्टन रवींद्र यांनी 2 बॉलवर 2 आक्रमक फटके मारण्याचा प्रयत्न केला, 2 षटकार ठोकलेत आणि तदनंतर दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि आतापर्यंत स्कोर कार्डवर 33 धावा लागल्यात. आता 18 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. फुलरलेनचा बॉल यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल माफ करा खोदून काढलाय, व्ही शेप मध्ये खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक एक सिंगल नंतर एक चांगला निर्णय. कारण रवींद्र ज्या पद्धतीने आता आक्रमक रवैया धारण केला की त्यांना माहिती आहे अभिनय तो कभी नाही. पहिली मॅच आपण गमावली, या मॅच मध्ये गमावलं तर आपलं आव्हान संपुष्टात येईल. आव्हान मात्र जिवंत ठेवायचं आणि त्यासाठी आता बॅटचा फेस खोलायला सुरुवात झाली. 2 आक्रमक फटकेबाजी केल्यानंतर आता या षटकामध्ये कशा पद्धतीनं खेळतील. संजय डंगर यांनी एक धाव काढून या ठिकाणी स्ट्राईक फक्त रोटेट केली. गोलंदाज सय्यार यावेळी मात्र खोदून काढला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आणखीन एक मोठा धक्का. समीरा निधी बळवली टीमला आणि संतोष आणि अप्रतिम कॅच ठिकाणी पकडली गेली आणि दुसरी विकेट बॅक टू डगआउट. ती क्षमता सिद्ध करावी लागेल. आता संघ संकटामध्ये संकटमोचक पारी खेळावी लागेल. गोलंदाज सय्यार ओ यावेळी मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु इथे यष्टिरक्षकाकडून झाली चूक आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
13 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं तर एका ओव्हरमध्ये 30 धावा देखील निघू शकतात, 36 धावा देखील निघू शकतात. अनेक खेळाडूंनी कारनामा केलाय, परंतु या मॅचला जर जिंकायचं असेल तर आता ज्ञानेश्वरला संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायला लागेल. इथे मिड विकेटच्या झोनमध्ये 1 बाउन्स बॉलला कलेक्ट केलंय, तोपर्यंत फक्त एक सिंगल. या सिंगल नंतर आता संजय डंगर आपण पाहतोय विकेट माफ करा, या ठिकाणी षटकाची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून झाली आणि तिसरं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. आता 12 बॉलमध्ये 30 धावा करायचे आहेत. पल्ला मोठा आहे, 15च्या सरासरीने चालायचं होतं, परंतु 75चं टार्गेट म्हणजे प्रतिषटक 15च्या सरासरीने चालायचं होतं. जे मार्गक्रमण करायचं होतं किंवा जो पल्ला गाठायचा होता तो आत्तापर्यंत गाठण्यामध्ये यशस्वी झालेत. आत्ता स्कोर कार्डवर 45 धावा लागल्या. थोडीसं टीम मीटिंग केली जाईल, पाण्याच्या सोबत काय रचली जाईल कहाणी ते थोडंसं पाहावं लागेल, कारण मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. एकीकडे आपण पाहतो स्वामी समर्थ 11 तर त्यांच्या अगेन्स्ट समीरा निधी बळवली टीम. संजय डंगर खरं तर क्रिकेटमधलं एक मातब्बर व्यक्तिमत्व आहे आणि राजकीय क्षेत्रामधलं देखील एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची टीम सध्या आपण खेळताना पाहायला मिळतोय आणि मैदानावरती आहेत ती सल्लामसलत करतायत. थोडंसं कानमंत्र दिला जातोय आणि हा कानमंत्र किती उपयोगाला पडेल ते येणारा काळच ठरवेल, परंतु दोन्हीकडून स्ट्रॅटेजी आखली जाते, दोन्ही टीम्सकडून स्ट्रॅटेजी आखली जाते. खूप चांगली स्पर्धा, आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून देखणी स्पर्धा मी म्हणेन 40+ खेळ जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा होणं अतिशय गरजेचं. आणि सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये 40+चा एक गट ठेवलाच जातो आणि त्यामुळे 40+ या क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही. 12 बॉल 12 मध्ये करायचे 30 धावा 15च्या सरासरीने. आता गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 घेऊन मार्गस्थ आहेत संदीप गोलंदाजी मार्कवर आणि ज्ञानेश्वर मात्रे इज ऑन स्ट्राईक. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग शॉर्ट टर्नमॅनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ सज्ज केला ज्ञानेश्वर मात्रेसाठी आणि डीप मिड विकेटला जो त्याचा स्ट्रॉंग पॉइंट आहे यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा कुठेतरी अयशस्वी ठरतोय. व्हाईट बॉलचा इशारा 29 करायच्या 12 बॉलमध्ये. आता मात्र दबाव दोन्हीकडे, गोलंदाजावर देखील दबाव असेल आणि फलंदाजांवर देखील दबाव आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा भन्नाट वेग धारण केलाय गोलंदाजाने आणि अगदी हा देखील डॉट बॉल आलाय आणि अशा प्रकारचे एक एक डॉट बॉल थोडंसं प्रेशर क्रिएट करेल समीरा निधी बळवली टीमवर आणि त्यासाठी थोडंसं कानमंत्र दिला जातोय संजय डंगर यांच्या. हॅलो हॅलो 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळी मात्र श्रीकरांचा फटका फसलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवर राहिले. जंप मारून अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॉल सीमारेषा पार, येथील धावा 4 चौकार. आणि 50वा स्कोर कार्डवर आल्यात. आता इथून कशा प्रकारचा खेळ ज्ञानेश्वरकडून साकारला जाईल. 10 बॉल 25 धावांची गरज. एखाद दुसरा षटकार या मॅचचं दे दडपण आहे, जे प्रेशर आहे समीरा निधी बळवली टीमवर, ते प्रेशर या ठिकाणी ट्रान्सफर करेल समोरच्या स्वामी समर्थ 11 टीमवर. आणि आता दोन्ही खेळाडूंवर थोडंसं प्रेशर नक्कीच या ठिकाणी जाणवतोय. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आता धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. जाबाज खेळाडू आहे, भरपूर मैदानं या खेळाडूने गाजवलेली आहेत. तरुण वयामध्ये देखील आपल्या संघाचं नेतृत्व केलं आणि आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 40+ चांगलं क्रिकेट सध्या तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज देखील तेवढ्याच जबाबदारीने तो सध्या मैदानावर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हारतो तो नाही जो मैदानात हारतो, जो मनात हारतो तो पहिला हारतो
आणि ज्ञानेश्वरकडे भरपूर कॉन्फिडन्स सातत्यानं आपण पाहतोय आणि त्याच कॉन्फिडन्सने सध्या तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. परंतु गोलंदाजाला देखील कमी लेखून चालणार नाही, त्याच्याकडे देखील धारदार अस्त्र आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटवर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. वैविध्यता ठेवावी लागेल गोलंदाजी करत असताना. बॅट्समॅनच्या रीचमध्ये आला तर नक्कीच बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि तोच प्रयत्न सध्या गोलंदाज करतात. संदीप शिर्के 10 मध्ये करायचे आहेत 25. एका दुसऱ्या षटकाराच्या प्रतीक्षेमध्ये समीर आणि निधी बलवळी टीम काय घडेल या मॅच मध्ये. सूरज को अपना सारथी बना, पसीने का अमृत बहा, अपने जज्बात का डंका बजा, खेलो ऐसे एक पारी की सब पे पडेगा तू भारी. आणि तशाच पद्धतीचा खेळ स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल त्याच्या अगोदर मैदानाच्या बाहेर, सीमारेषा पार, पंचांचा इशारा, येथील धावा 4, चौकार. अगोदरचा विचार केला दोन्ही मॅचचा तर ज्या चेसिंग करताना दोन्ही टीम्सने या धावा चेस केलेल्या, त्यामुळे आज या तिसऱ्या मॅचमध्ये तीच कहाणी पुन्हा एकदा होईल का हे पाहणं गरजेचं आहे. 9 बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे, 21 धावांची गरज आहे. यावेळी मात्र शरीराचा वेध घेतलाय पहा. कधी गोलंदाजाच्या बाजूनं कधी गोलंदाजाच्या बाजूने तर कधी फलंदाजाच्या, कधी गोलंदाज हवी ठरतो कधी फलंदाज हवी ठरतो. परंतु आजचा दिवस ज्ञानेश्वरसाठी फार महत्त्वपूर्ण आहे, कारण ज्ञानेश्वर मात्रेचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं गिफ्ट देईल का आपल्या टीमला. यावेळी मात्र फटका फसला. स्टिकर यांचा फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. क्षेत्ररक्षक 2 बॉलवर आले, तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. एकीकडे संजय डंगर साहेब आहेत आणि एकीकडे ज्ञानेश्वर मात्रे. आज नेहमी आपण पाहिलं संजयजी डंगर साहेब नेहमी संघाचं नेतृत्व आपल्या करत असतात आणि भरपूर जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असतात. आज त्यांनी असं केलेलं नाही, कारण त्यांना माहिती आहे ज्ञानेश्वरकडे जे पोटेन्शियल आहे त्याचा वापर आपल्या टीमसाठी करायचे आहेत. आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार. संदीप यावेळी तर बॅटची कडा, तिथे क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लेगला बॉल गेलाय आणि तदनंतर मात्र एक सिंगल आणि या सिंगल नंतर षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय आणि 4 षटकानंतर आता स्कोर कार्डवर धावा लागल्यात 57. 57 धावा. आता एक षटकाचा खेळ शिल्लक शेष आणि 18 धावा करायच्या आहेत. आजचा बड्डे बॉय ज्ञानेश्वर मात्रे हे देखील आव्हान आज लिलेया पेलेल का. अनेक मैदानं अशा प्रकारची ज्ञानेश्वर मात्रेने गाजवलेली आहेत आणि संजय डंगर यांचा जर उल्लेख केला तर ते देखील चांगल्या प्रकारचं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट सातत्याने खेळलेलं आहे आणि जेवढं क्रिकेट खेळलं तेवढंच अनेक वेळेला ते पुरस्कर्ते देखील राहिलेले आहेत आणि म्हणून पेण तालुक्यातलं क्रिकेट जिवंत ठेवण्यामध्ये त्यांचा देखील कुठेतरी एक वेगळा हातभार आहे. सध्या जर आपण पाहिलं तर हॅलो दत्ता सर, बघा आपण संजय भाईंचा उल्लेख केलात आणि संजय भाई जेव्हा कॉलेजला सायन्समध्ये आमच्या जोया हायस्कूलला होते, हॅलो ज्युनियर जोया हायस्कूलला, त्यावेळी सर्वप्रथम आमच्या गावामध्ये इंग्लिश कॉमेंट्री त्यांनी केली होती आणि इंग्लिश कॉमेंट्री एवढी भारी केली की साईट आणि मग साईटच्या लोकांना प्रश्न पडला आणि मग त्यांनी सर्व लोक म्हणायला लागली की हा इंग्लिश काय बोलते, याला तरी काय समजते काय. पण संजय भाईने नंतर तो इंग्लिश कॉमेंट्री सोडून हिंदी कॉमेंट्री आपल्या या पेण तालुक्यामध्ये आणली पहिल्यांदा आणि त्याला ट्रान्सलेशन म्हणतात ते बदल केला आणि अक्षरशः तुम्हाला की त्यावेळी संजय भाई आणि हरीश मोकल हे 2 हिंदीचे असे कॉमेंटेटर होते की त्यांच्यासमोर कॉमेंट्री त्यावेळी करताना समोरच्याला विचार करायचा होता, एवढी टॉपची त्यांची हिंदी कॉमेंट्री होती. नक्कीच आम्ही देखील भरपूर वेळा ऐकलेली आहे आणि ज्यांची जी शब्दफेक होती आणि जी सहजता होती बोलण्यामधल्या आणि प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक फटक्याचं एक वेगळं विश्लेषण त्यांच्या माध्यमातून होत असतं. हरीशजी मोकल सर यांचं नाव जर घेतलं तर तेवढी पात्रता देखील नाही त्यांचं नाव आम्हाला घेण्याची. एवढे अप्रतिम समालोचक आपण पाहिलेले आहेत. त्यांनी संजयजी डंगर साहेब यांनी देखील एक काळ भरपूर गाजवला आहे. आता सध्या ते खरं जर पाहिलं तर राजकारणामध्ये त्यांनी जास्त इंटरेस्ट घेतला आहे, त्यामुळे कुठेतरी समालोचन क्षेत्रापासून थोडेसे दूर राहिलेत, परंतु क्रिकेटची अनेक मैदानं सध्या ते गाजवतात.
आणि दोघांनाही तसं म्हणजे व्यवसाय प्लॅटफॉर्म एवढा मजबूत मिळाला आहे की त्यांनी सांगितलं की कॉमेंटला राम राम करावं. चला एकीकडे आपण पाहतोय अविनाशजी कदम खरोशी यांचा हा संघ या ठिकाणी वावोशी यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तर 6 बॉलमध्ये 18 करायचे ज्ञानेश्वर म्हात्रे. इज ऑन स्ट्राईक, पहिलाच बॉल हल्ला बॉल, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. चूक आणि इथे चुकीला माफी 100% नाही, कारण एक डॉट बॉल जरूर आलाय. समय सूचकता डंगर साहेबांनी देखील दाखवली आहे, त्यांना देखील माहिती आहे स्ट्राईकला ज्ञानेश्वर म्हात्रे राहिला तर ही मॅच तो फिनिश करू शकतो आणि आपल्यातील कॅलिबर त्यांना देखील माहिती आहे. सिंगल डबलचा खेळ असेल तेव्हा संजय डंगर स्ट्राईकला जरूर असते, परंतु आता आक्रमक रवैया धारण करायचं, आक्रमण करायचं आहे आणि त्याचसाठी ज्ञानेश्वरला पाचारण केलं आहे. आजच्या दिवसामध्ये भरपूर काही घडामोडी घडताना तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक मातब्बर समालोचक देखील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून मी विशेष उल्लेख केला होता, ज्यांचं खरं तर समालोचन एक पर्वणी असते. टीके माळी सर आहेत आणि ज्युनियर पाजी अर्थातच अमित म्हात्रे सध्याच्या घडीचा अगदी व्यस्त समालोचक म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतोय. आणि प्रेक्षकांमध्ये एनर्जी, खेळाडूंमध्ये एनर्जी जर आणायची असेल तर अमित म्हात्रे यांचं समालोचन तुम्हाला ऐकावं लागेल. आणि सध्याच्या घडीला भारत पाकिस्तान मॅचचं जे आगरी कॉमेंट्री तुम्ही सगळ्यांनी ऐकलीत, आम्ही देखील फॅसिनेटेड झालो त्यांची कॉमेंट्री ऐकल्यानंतर. असे हरहुन्नरी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आणि या पेण तालुक्यातील सगळ्यांचे भाऊजी अक्षय पाटील सर या ठिकाणी आज समालोचकांच्या भूमिकेमध्ये आहेत. 2 नवोदित समालोचक निकेत मोकल सर कळव्याचे आहेत आणि अंकित मालुसरे अकुलवाडीचे, हे दोन्ही समालोचकांना देखील आपण पाहतोय. सुरेख समालोचन आजच्या या स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. 5 बॉल अँड रिक्वायर्ड 8 रन्स टू गेट विक्ट्री फॉर समीरा निधी बळवली टीम. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का, बॉल सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, चौकार. आता 4 मध्ये करायचे आहेत 14. तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि ज्ञानेश्वर म्हात्रेला माहिती आहे संघर्ष का मैदान छोड़कर मत जाओ तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश तो करनी पड़ेगी क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. स्ट्राईक ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि एकच धाव स्कोर कार्डवर ऍड होईल. स्ट्राईक चेंज नसणार आहे, पंचांचा इशारा आलाय. आणि आता बॉल असतील 3 मध्ये करायचे. फर्स्ट स्ट्राईक सोडताना दोन्ही एंड सोडणं अतिशय गरजेचा हा नियमच आहे आपला 40+ बिग बॅशचा. त्यामुळे त्या तंतोतंत नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. आणि 3 बॉलमध्ये आता मॅच क्रुशियल मुवमेंटला आलेली आहे. 3 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत 13. 2 षटकार किंवा 1 षटकार 1 चौकार जर या 2 बॉलवर बसला तर इथे मॅचला पुन्हा एकदा कलाटणी बसू शकते. प्रयत्न करावे लागतील. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय, माफ करा 1 धाव. आणि आता संजय डंगर आहेत आणि त्यांच्यावर जबाबदारी आहे. चौकार षटकार संजय डंगर यांच्या बॅटमधून देखील आणखीन बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळालं. हीच ती वेळ आहे, इथे आता संधीचं सोनं करावं लागेल. खेळण्याच्या पत्त्यामध्ये कोणते पत्ते येणं आपल्या हातामध्ये नसतात, परंतु आलेल्या पत्त्यांमध्ये आयुष्यातला एक चांगला डाव खेळणं हे मात्र सर्वस्वी आपल्या हातामध्ये आहे. 3 बॉल अजूनही आहेत. 3 बॉलमध्ये चांगला डाव खेळणं अतिशय गरजेचं आहे. इथे मात्र काय घडेल या बॉलवर. आउटफील्ड फास्ट आहे, इथे नशिबाचा चौकार मिळेल का. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने, बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय चौकारासाठी.
जमलं असेल नक्कीच या चौकाराची नक्कीच गरज होती संजय डंगर यांना आणि इथे चौकार तो आला. आता 2 बॉल आहेत आणि 2 मध्ये करायचे आहेत 9 धावा. या बॉलवर भरपूर काही निर्भर असणार आहे. या बॉलवर जर चौकार षटकार आला तर या मॅचमध्ये पुनरागमन होईल, नाही तर ही मॅच इथेच संपेल. हा बॉल अतिशय महत्त्वपूर्ण असेल. डंगर साहेबांना प्रयत्न करावे लागेल इथे मात्र. ओ फटका चांगला आहे, फटका क्लासिकल आहे. 6 धावांसाठी हवेच्या लाटावर स्वर, बॉल सीमारेषा पार, दणदणीत कणकणीत षटकार. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. असं वाटलं होतं की ही मॅच लवकरच फिनिश होईल, परंतु ज्या पद्धतीनं संजय डंगर यांनी स्वतःवर आत्मविश्वास दाखवला, आलेल्या संधीचं सोनं केलं. संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते, तुम्ही वेळेवर पकडणं अतिशय गरजेचं आहे. हे सूत्र संजयजी डंगर यांना देखील माहिती आहे. आणि 1 बॉलवर आलाय चौकार, दुसऱ्या बॉलवर आलाय षटकार आणि आता ही मॅच येऊन ठेपली. 1 बॉल आणि 3 धावांची गरज. अतिशय रोमहर्षक सामना, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल अशा प्रकारचा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. टाय झाली तर काय, कंपल्सरी चेसिंग आहे का? कंपल्सरी चेसिंग म्हणजे 1 बॉलवर 3 धावा अनिवार्य आहेत. पहा, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ना करे ये बड़ी गलत बात है. 1 बॉल 3 धावांची गरज. समीरा निधी 11 टीम की स्वामी समर्थ, शेवटचा बॉल 3 धावांची गरज. षटकार चौकार मारलाय संजयजी डंगर यांनी, आपल्या मनगटातली ताकदीचा वापर केलाय आणि आता शेवटचा बॉलवर निर्णय, अगदी निर्णायक बॉल. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला, अगदी हृदयाचे ठोके वाढलेत प्रत्येक खेळाडूच्या आणि प्रेक्षकांच्या देखील. ही मॅच आता कोण जिंकेल? संजयजी डंगर साहेब यांनी आपली क्षमता दाखवली. शेवटचा बॉल 3 धावांची गरज. ओ यावेळी मात्र फटका चांगला आहे, परंतु दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होईल का? संजयजी डंगर यांनी मॅच अगोदरच सोडून दिली होती असं वाटतंय आणि इथे मात्र स्वामी समर्थ 11 ही टीम या ठिकाणी विजय झालेले. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि अविनाशी कदम वावोशी यांची ही टीम या ठिकाणी आपण पाहतोय. स्वामी समर्थ 11 ही टीम या ठिकाणी विजय झालेली आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 2 मॅच आतापर्यंत त्यांनी जिंकलेले आहेत. श्री स्वामी समर्थ संघ मला वाटतं जेवायचं बाकी असेल, आपण सर्वांनी जेवून घ्या. आणि याच्या व्यतिरिक्त इतर कोण आपले खेळाडू असतील, आपले आयोजक असतील, कोण जेवायचे बाकी असतील त्यांनी जेवून घ्यायचं आहे. आमचे संदीप दादा खारपाड्याचे, त्यांचं देखील इथे शुभ आगमन आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत आमचे बलवलीचे उपसरपंच दिलीप दादा यांचं देखील शुभ आगमन आहे, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करतोय. आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया. इकडं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय तो म्हणजे ठरलाय श्री स्वामी समर्थ संघाचा कॅप्टन मिस्टर विजय मोरे. 17 चेंडू 36 धावांची घणाघाती फलंदाजी आणि 1 विकेट घेतली. त्या कॅप्टनला विनंती असेल विजय मोरे कम ऑन द प्लीज स्टेज द मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. आणि चला क्षेत्ररक्षणासाठी लगेच उतरा. टॉस जिंकलाय कुठला संघ?